अनादि सद्गुरु पूर्ण परात्परा भिदेला, काया मने शरण गेले मी त्याला, मूळ सर्व ठाव मज दाविला, ज्ञानांजन घालून प्रवृत्ती, मार्ग खुटीला पूर्ण बोध पाठविला, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, प्रवृत्तीचे वस्त्र फेडून सुखासुखी रिजले, परात्पर पुरुष पाहुनी त्याचे मी गेले, अंग संग करुणी त्याचे सुखमे हरविले, अर्ध मातृक म्या शिविले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, आशा मनशा तृष्णा मिळविल्या रांडा, भले चेष्टा वेळू लाविला झेंडा, करून उलट प्राणा क्रोध मारिला मेंढा, ब्रह्म मिसळे आला अमृत लोंडा, मग अहंकार मेंढा त्याशी फुलविल्या सोंगा, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, मागे सारून काम मारिला उरफाटी उडी, भरांती लुगडे फेडे गेले, काया झाली उघडी, अनुभव कुळी त्याची मांडिली फुगडी, दम मोह दादूला घेऊन झाले मी हिजडी, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले, फुगडी मद मोहन दादूला घेऊन झाले मी हिजडी, परदारा म्या केले जन्म स्वार्थक झाले, 25 दादले हाती घेऊन उठविले, अंतगृह साधिली येऊन निश्चिंत बैसले, एका जनार्दनी एकपणा मुराले, जन्म मरण हरपले, कोलाटीन झाले बाय मी, कोलाटीन झाले. 25 जण ह्या शरीरात आहेत, ही मनाची लेकरं आहेत. मनाला 2 बायका आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. तर प्रवृत्तीची जी मुलं आहेत ती ह्या जगामध्ये धुडगोस घालतात, म्हणजे समद वाईट कर्म करतात. आणि निवृत्तीची मुलं आहेत ही सर्व ज्ञान मार्गाने आहेत. म्हणजे ज्ञान मार्गाने ह्याचा अर्थ ही सर्व चांगले कार्यकर्ते आहेत, ती सर्व निवृत्तीची आहेत. निवृत्तीमध्ये साधू संत समाजकार्य करणारे, तपस्वी संन्यासी माळकरी टाळकरी कुणी असेल वैष्णव असणारे, ही समधी निवृत्तीची उपासना करतात. आणि प्रवृत्तीची उपासना करतात हे राक्षस लोक असतात. तर त्याच्या 2 बायका आहेत. प्रवृत्तीला मुले काम क्रोध मद मच्छर दम आणि अहंकार, मुली आशा निराशा कल्पना इच्छा वासना आणि भ्रांती, हे मुली झाल्या प्रवृत्तीच्या. तर निवृत्तीच्या मुलं ज्ञान वैराग्य विवेक भाव धीर, मुली दया क्षमा शांती भक्ती आणि मुक्ती ह्यांच्या मुली आहेत. तर ह्या ज्या आहेत निवृत्ती, तर निवृत्तीच्या मार्गाने माणूस ज्ञानी होतो, देशाचं कार्य करतो. मग पूर्वीचे राजे ऋषीमुनीकडे जायचे आणि जसे ऋषीमुनी सांगत होते तसंच देशाचे कार्य करत होते. तर आता हे कलियुगात जे म्हणजे ऋषीमुनीच्या सानिध्यात जात्यात, साधू संत सानिध्यात जात्यात, ते देशाचे कार्य करतात, त्याला चांगलंच कार्य करावं लागतं, कारण ते धर्मग्रंथाची शिकवणच ती आहे. तर हा कोलाटीन हा भारुडा आहे. काय भारुडातून ह्याचा बोध कसा घ्यायचा आहे हे नाथ महाराजांनी सांगितलं. रामकृष्ण हरी.